माझे यूट्यूब चॅनल दॅट इज शुभांगी देवांग यामध्ये पुनश्च एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थ्यांनो, 8वी 9वी आणि 10वी या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये स्टेट बोर्ड पॅटर्नप्रमाणे सेक्शन 3 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पोएट्रीचा असतो. आणि या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन नंबर 3 रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी हा 5 मार्काला विचारला जातो. आणि याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी 1, ॲक्टिव्हिटी 2 अँड ॲक्टिव्हिटी 3 असे 2, 2, 1 असा हा क्रम याच्यामध्ये असतो. दोघंही A1, A आणि A2 आणि A3 असे 3च ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 3 मधल्या Aमध्ये विचारला जातो. परंतु दुसरा जो याच्यामधला पोएट्रीचा 5 मार्कांचा जो प्रश्न येतो ते ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे विद्यार्थ्यांना तुम्हाला 8वी 9वी आणि 10वीमध्ये कंपल्सरी हे 5-5 मार्कांना विचारलंच जातं. परंतु ह्या कवितेवरची ॲक्टिव्हिटी शीट सोडवताना तुम्हाला जो प्रॉब्लेम्स येतो तो साधारणपणे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम याच्यामध्ये. तर हे तुम्ही काळजीपूर्वक बघा. टायटल हा जो दिलेला असतो अर्ध्या मार्काला, नेम ऑफ द पोएट हा अर्ध्या मार्काला, रायमिंग स्कीम हे 1 मार्काला, फिगर ऑफ स्पीच 1 मार्काला, थीम अँड सेंट्रल आयडिया 2 मार्काला, असे 2, 1, 1, अर्धा अर्धा असे 5 मार्कांना विचारला जातो. तर तुम्हाला टायटल जे आहे ते कवितेमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेलं असतं. ते तुम्ही बघून टायटल असं हेडिंग देऊन त्याच्या पुढे ह्याच कवितेचं बघा. तर ह्याचं टायटल काय आहे? स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. हे टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक, पोएम, नेम ऑफ द पोएम, हे दॅट इज कॉल्ड टायटल. मग ह्या ठिकाणी तुम्हाला टायटलच्या पुढे जसंच तसं या ठिकाणी दिसते बघा, हे असेच असं स्पेलिंग बघून या ठिकाणी उतरवायचं आहे. आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे जर असंच असं लिहिलं तर तुम्हाला इथे अर्धा मार्क्स मिळतो. आणि नेम ऑफ द पोएट, पोएट म्हणजे ही कविता कोणी लिहिलेली आहे? ह्या ठिकाणी ही जी कविता आहे रॉबर्ट फ्रॉस्ट, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल स्क्रीनवर. तर नेम ऑफ द पोएट याच्या इज इक्वल टू करून सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट हे स्पेलिंग जसंच तसं बघून लिहायचं आहे. हीच कविता येईल असं नाही, पण नेम ऑफ द पोएम अँड नेम ऑफ द पोएट हे जर बघून व्यवस्थित लिहिलं, कारण ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये हे प्रोव्हाइड केलेलं असतं विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे बघून आपण हे व्यवस्थित जर लिहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये 1 मार्क्स मिळून जातो. राहिला प्रश्न रायमिंग स्कीमचा. आता रायमिंग स्कीम म्हणजे काय? तर रायमिंग स्कीम म्हणजे इथे रायमिंग वर्ड्स लिहायचे नसतात, तर त्या ठिकाणी रायमिंग स्कीम लिहायची असतात. आणि मागे एकदा मी माझ्याच ह्या चॅनलवर रायमिंग स्कीम कशी तयार करायची ही व्हिडिओज अपलोड केलेले आहे. पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी समजावून सांगते की रायमिंग स्कीममध्ये साधारणपणे 4 लेटर्स यू मस्ट बी यूज्ड, विच दीज लेटर्स आर A, B, C अँड D. हे 4 लेटर्स आपल्याला वापरावे लागतात. आणि मग ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेलाच रायमिंग स्कीम येईलच असं नाही. कधी कविता फ्री व्हर्स पण असते. मग आता हे आपण कसं ओळखायचं? जर कवितेमध्ये आता ह्या ठिकाणी स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नो इव्हिनिंग दिलेलं आहे, याच्यामध्ये किती स्टांजाज आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये इक्वल्स लाईन्स जर अवेलेबल असतील तर ॲट दॅट टाइम द रायमिंग स्कीम इज देअर. आता ह्या ठिकाणी हुज वुड्स दीज आर, आय थिंक, आय नो, साधारणपणे 4-4 ओळींचा एक कडवं या ठिकाणी आहे. मग बघा आता 1, 2, 3, 4 म्हणजे ह्या कवितेमध्ये 4-4 ओळींचे साधारणपणे 4 कडवे स्टांजा झालेले आहेत. मग ही फ्री व्हर्स कविता होणार नाही. मग आता या ठिकाणी एक कडव्यांमधलं लास्ट लाईन्स असते, त्या लास्ट लाईन्समधले लास्ट वर्ड्स आपण त्याच्याने सुरुवात करायची. मग बघा आता या ठिकाणी पहिला स्टांज जो आहे तो सुरुवात झालेली आहे हुज वुड्स दीज आर, आय थिंक, आय नो. मग नो आणि याची लास्ट लाईन्स चौथी काय आहे? स्नो आहे. मग स्नोला जर आपण ए दिला तर त्याच्या पुढची 8वी ओळ चा काय आहे? इयर आहे. मग इयर आणि स्नो हे दोघं एकमेकांना राईम होतात का? नाही. म्हणून मग स्नोला जर आपण ए दिलं तर इयरला आपण काय देणार? बी देणार. विद्यार्थ्यांनो, पुढचं जे तिसरं कडवं आहे त्याची रायमिंग पेअर आहे शेक आणि फ्लेक. मग तिसऱ्या कडव्याचा लास्ट वर्ड काय आहे? फ्लेक. तो स्नो आणि इयरशी मॅच होत नाहीये, म्हणून मग याला आपण काय देणार? सी देणार.
आणि लास्ट स्टांजा जो आहे तो चौथा, त्याची पेअर काय आहे, डीप आणि स्लीप. आता डीप आणि स्लीप वरच्या स्नोशी पण मॅच होत नाही, इयरशी पण मॅच होत नाही आणि फ्लेकशी पण मॅच होत नाही, म्हणून ए बी सी न देता याला आपण काय देणार, डी देणार. तर अशा प्रकारे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग याची रायमिंग स्कीम काय येते, ए बी सी आणि डी. समजलं आहे. त्या लाईन्समधला लास्ट वर्ड्स घ्यायचा आहे आणि त्या लास्ट वर्डला पुढचा जो वर्ड्स आहे तो जर राईम होत असेल तर त्याला पहिल्याला जे दिलेलं आहे तेच लेटर्स आपण पुढच्याला द्यायचं आहे. समजलं. राईम जो आहे तो फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीचमध्ये 2 फिगर ऑफ स्पीच जे आहेत ते कायम लक्षात ठेवायचे आहे. तसे पाहायला गेलं ते दॅट ऑल ओव्हर द फिगर ऑफ स्पीच इज 37, पण एवढे तर काही तुम्ही लक्षात ठेवू शकणार नाही, परंतु 2 असे फिगर ऑफ स्पीच आहेत त्याच्याशिवाय कविता पूर्ण होतच नाही आणि 2 फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आल्याशिवाय राहतच नाही आणि ते ओळखायला, समजायला आणि लिहायला फार सोपे आहे. तर पहिला जो आहे तो रिपिटेशन. द टायटल इट सेल्फ सजेस्ट द नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच. रिपिटेशन म्हणजे काय, रिपीट झालेला असतो. आता रिपिटेशन म्हणजे काय, एकच शब्द जसाचा तसा, स्पेलिंग सुद्धा सारखं, उच्चार सुद्धा सारखा, त्या शब्दाचा अर्थ सुद्धा सारखाच, असा जर शब्द 2 ओळीमध्ये किंवा एका ओळीमध्ये जर रिपीट झालेला असेल तर तो फिगर ऑफ स्पीच काय असतो, रिपिटेशन असतो. द वर्ड्स रिपीटेड अगेन अँड अगेन इन द 1 लाईन ऑर 2 लाईन्स ॲट दॅट टाइम द फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. तर मग आता या ठिकाणी आपण बघूया कोणत्या ओळी, ह्याच कवितेमधून आपण शोधणार आहोत की कोणता वर्ड्स हा एका ओळीमध्ये रिपीट झालेला आहे. शोधा बरं आता या ठिकाणी कोणता वर्ड्स जो रिपीट झालेला आहे. ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक. नाही. त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी लास्ट 2 लाईन्स बघा, लक्षात घ्या. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. या ठिकाणी सगळी दोघीच्या दोघी ओळींमध्ये अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे सगळेचे सगळे वर्ड्स जे काय झालेले आहे या 2 ओळींमध्ये रिपीट झालेलं आहे. म्हणून मग याचं उत्तर लिहिताना तुम्ही या 2 ओळी जशाच्या तशा लिहून घ्यायच्या आहे आणि त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन बिकॉज ऑल द वर्ड्स इज रिपीटेड इन 2 लाईन्स, दॅट इज वाय फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. आता त्याच्यानंतरचा दुसरा फिगर ऑफ स्पीच काय येतो, अलिटरेशन. आता व्हॉट डू यू मीन बाय अलिटरेशन. अलिटरेशन म्हणजे एकाच ओळीमध्ये सेम साऊंड जर रिपीट झालेला असेल, साऊंड लेटर्स start with the words is repeated again and again in a 1 line or a 2 lines, at that time the figure of speech is alliteration. म्हणजे उच्चार जो साऊंड हा जर एका ओळीमध्ये किंवा 2 ओळींमध्ये जर सारखा आलेला असेल तर त्या ठिकाणी तो फिगर ऑफ स्पीच काय येतो, अलिटरेशन येतो. आता ह्या ठिकाणी बघा पुन्हा पहिल्याच ओळीमध्ये बघा, हुज वुड्स दीज आर I think, I know. Which words, which sound is repeated in these lines? Only single lines is, 2 sound is repeated. Whose, woods, व म्हणजे या ठिकाणी W आणि W हा लेटर्स सारखा आलेला आहे आणि आर आय थिंक, आय नो, आय आणि आय हे आय हा काय झालेला आहे, साऊंड रिपीट झालेला आहे. म्हणून ही ओळ जशीच तशी लिहून घ्यायची आहे आणि मग त्या ठिकाणी कोणता साऊंड रिपीट झाला आहे त्या ठिकाणी अंडरलाईन करायची आणि मग लिहायचं आहे. सो इन दीज लाईन्स द फिगर ऑफ स्पीच इज अलिटरेशन. समजलं, अतिशय सोपं. आणि जर तुम्ही उदाहरण देऊन कोणतं तरी एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचं असं, इथे 2 तुम्हाला याच्यासाठी सांगितले की कोणता तरी एक जर तुम्ही लिहिला आणि लिहिताना मात्र काय करायचं आहे, त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे, लाईन्स पूर्ण लिहायची आहे आणि त्या वर्ड्स खाली अंडरलाईन करायची किंवा साऊंड तुम्ही अलिट्रेशन लिहिलं असेल तर त्या साऊंड खाली अंडरलाईन करायची आहे. दॅट इज वाय द फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन ऑर द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन असं लिहिलं असेल तरच 1 मार्क्स मिळेल आणि 1 मार्कांसाठी एक एक्झाम्पल आणि कोणता फिगर ऑफ स्पीच आहे हे लिहिलं तरच 1 मार्क्स मिळेल, अन्यथा तुम्हाला नुसतं नाव जरी लिहिलं तरी मार्क्स मिळणार नाहीये. आणि त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया जी आहे, थीम आहे, ही 2 ते 3 ओळींमध्ये तुम्हाला लिहिली तर त्याला 2 मार्क्स मिळणार आहे. प्रत्येक एक ओळ लिहिल्यानंतर फुलस्टॉप हे गरजेचंच आहे.
म्हणजे विद्यार्थ्यांनो या संपूर्ण दिलेल्या कवितेमध्ये कवीला काय मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, हा मेसेज जो आहे तो 2 ते 3 ओळींमध्ये लिहायचा आहे. कवितेच्या ओळी लिहिल्या तर मार्क्स मिळत नाही. यू हॅव टू राईट डाऊन द आन्सर इन युअर ओन सेंटेन्स बाय युझिंग द वर्ड्स द गिवन इन द पोएम. कळालं? ओके, मीट यू अगेन. गुड बाय.